Hello all, so today we are making Narali Bhat. Also the next letter of our challenge is N आणि राखी पण आली आहे अँड नारळी पौर्णिमा इज ऑल्सो हिअर सो द टायमिंग इज जस्ट परफेक्ट. आणि राखीला बाहेरून मिठाई आणण्यापेक्षा ना घरीच काही गोड बनवलेलं कधी पण बेस्ट. माझी आजी नारळी भात एकदम मस्त बनवायची. राखीला तिच्या हातचा नारळी भात असला की बाहेरची मिठाई वगैरे आणण्याची काही गरजच नसायची. And honestly, Narali Bhat just tastes even better on these special days. Maybe it's because we usually make it only once in a while for festivals or special occasions. So, whenever it's made, it automatically feels a little more special and exciting. So, सगळ्यात पहिले आपण तांदूळ छान धुवून घ्यायचे आणि ते साईडला ठेवून द्यायचे. त्याचं पूर्ण पाणी निथळायला. Meanwhile, I've taken some kesher and soaked it in ice जोपर्यंत त्याचं असं पाणी छान येईल, म्हणजे केसरचं पाण्याचा कलर पण येईल आणि टेस्ट पण येईल त्याच्यात. नाव द मेन कॅरेक्टर ऑफ टुडेज रेसिपी, दॅट इज ओलं नारळ. हे ओलं नारळ फोडून घ्यायचं आणि याचा छान बारीक किस करून घ्यायचा. फ्रेश कोकोनट गिव्स सच अन अमेझिंग टेस्ट टू नारळी भात. किंवा हे जे खोबरं आहे हे एकदम आपण खवून घेतलं तरी चालेल, म्हणजे खवलेलं खोबरं जास्ती टेस्टी असतं. नाव लेट स्टार्ट कुकिंग. ॲड सम घी आणि तूप टाकायचं आणि त्यात लवंगा पण टाकायच्या. म्हणजे तूप थोडंसं गरम झालं की 3-4 लवंगा टाकायच्या. लवंगांचा फ्लेवर नारळी भातामध्ये खूप छान येतो. अँड इट्स नॉट ओव्हर पॉवरिंग बट यू कॅन डेफिनेटली फील दॅट लिटल वॉर्मथ in every bite, and that's what makes it taste even more traditional. Now add the washed rice. तांदूळ थोडेसे भाजून घ्यायचे छान. फॉर द राईस यू कॅन यूज रेग्युलर राईस. मी आज चिन्नोर तांदूळ वापरला आहे. याचा सुगंध छान येतो. बट यू कॅन यूज वॉट एव्हर रेग्युलर राईस यू हॅव ॲट होम. आफ्टर रोस्टिंग द राईस अ लिटिल, ॲड वॉटर अँड लेट इट कुक. आणि हो, पाणी थोडं थोडं करत टाकायचं बिकॉज वी स्टील हॅव शुगर अँड कोकोनट टू ॲड. नाहीतर शेवटी नारळी भात नाही, नारळी एक्सपेरिमेंट तयार होईल. सो या. आणि आपण थोडासा तांदूळ हा शिजवून घेऊया. वन्स द राईस स्टार्ट्स कुकिंग, मी याच्यात ते केसरचं पाणी ॲड करते आहे. हे केसर बर्फात भिजवून ठेवलं तर छान त्याचा कलर सुटतो आणि पटकीने एकदम, म्हणजे लवकर कलर येतो. तसं केसर पण ऑप्शनल आहे, नसेल तरी काही हरकत नाही. नाव आय हॅव ऑल्सो ॲडेड अ लिटिल ऑरेंज कलर. दिस इज कम्प्लिटली ऑप्शनल. केसर असेल तर कलर नाही टाकला तरी चालेल, पण केसरने छान कलर येतोच. पण मला थोडं ट्रेडिशनल ऑरेंज लुक पाहिजे होता म्हणून मी थोडासा केसर ॲड केला आहे. केसरने रंग ॲड केला आहे. वेन द राईस इज स्लाइटली कुक्ड, ॲड द शुगर. मी इथे रेशो घेतला आहे. 1 वाटी तांदूळ असेल तर अर्धा ते पाऊण वाटी साखर टाकली आहे. तुम्ही हे तुमच्या टेस्टनुसार ॲडजस्ट करू शकता. नाव ॲड द फ्रेशली ग्रेटेड कोकोनट. 1 कप तांदूळ असेल तर 2 कप किसलेलं किंवा खवलेलं खोबरं इथे वापरायचं आहे. याला छान मिक्स करून झाकण लावून थोड्या वेळ आपण शिजवून घेऊया. बट ऑनेस्टली when it comes to sweet dishes, they should be properly sweet. We can always eat them in smaller quantities, but I don't think we should compromise on the sweetness. म्हणजे गोड पदार्थ हा गोडच पाहिजे. Honestly, this is such a simple but special recipe, and for me it's also nostalgic because अजूनही मला माझ्या आजीच्या हाताच्या नारळी भाताची टेस्ट आठवते. आणि हो, तूप टाकायला बिलकुल विसरू नका, बिकॉज थोडं एक्स्ट्रा तूप नेवर हर्ट द टेस्ट. And that's it for today. See you in the next video.